आता आपण बघूया व्हॉट इज थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. तर थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणजे काय? अ सिस्टम इज सेड टू बी इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम व्हेन कंडिशन ऑफ केमिकल इक्विलिब्रियम, मेकॅनिकल इक्विलिब्रियम अँड थर्मल इक्विलिब्रियम आर सॅटिस्फाईड. जेव्हा एखादा सिस्टम केमिकल इक्विलिब्रियममध्ये असेल, परत आणि थर्मल इक्विलिब्रियममध्ये पण असेल, तेव्हा आपण म्हणू की तो पर्टिक्युलर सिस्टम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये पण आहे. तर केमिकल, मेकॅनिकल आणि थर्मल इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स काय असतात ते एक वेळा बघूया. तर केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे सिस्टममध्ये कोणतेही केमिकल रिॲक्शन सुरू नाही राहिली पाहिजे, म्हणजे नो केमिकल रिॲक्शन इन द सिस्टम शुड बी गोइंग ऑन. फॉर एक्झाम्पल आपण एक गॅसियस सिस्टम घेतला, त्यामध्ये आपण मोर दॅन 1 गॅसचं मिक्सचर घेतलं. म्हणजे आपण सपोज 2 गॅस एका सिलेंडरमध्ये फिल केल्या, तर त्या दोन्ही गॅस एकमेकांबरोबर रिॲक्ट नाही झाला पाहिजे, काही त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन नाही झालं पाहिजे. जर केमिकल रिॲक्शन नसेल होत तर आपण त्या सिस्टमला केमिकल इक्विलिब्रियममध्ये आहे असं म्हणू. परत आपल्याला माहिती आहे मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे असं इक्विलिब्रियम जेव्हा सिस्टममध्ये अनबॅलन्स्ड फोर्स प्रेझेंट नाही राहणार. जर आपण गॅसियस सिस्टम घेतलं, गॅसचे मॉलिक्युल्स रँडम मोशन करतात, कोलिजन्स करतात, ते वॉलवर कोलाईड होतात आणि काहीतरी फोर्स अप्लाय करतात, पण तितकाच इक्वल आणि अपोजिट फोर्स तो कंटेनरचे जे वॉल्स असतात ते पण त्या मॉलिक्युल्सवर एक्झर्ट करते आणि म्हणून सर्व फोर्सेस बॅलन्स असतात. तर आपण असं म्हणू शकतो की जो सिस्टम आहे तो मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये एक्झिस्ट करत आहे. जर एकही अनबॅलन्स्ड फोर्स प्रेझेंट असेल तर आपण म्हणू की सिस्टम डज नॉट एक्झिस्ट इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम. मग आता नेक्स्ट आहे थर्मल इक्विलिब्रियम. तर थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे जेव्हा सिस्टमचं जे टेम्परेचर आहे ते थ्रू आउट द प्रोसेस कॉन्स्टंट राहते, अशा स्टेटला आपण थर्मल इक्विलिब्रियम म्हणतो. म्हणजे जर सिस्टम केमिकल इक्विलिब्रियममध्ये असेल म्हणजे त्यात काही केमिकल रिॲक्शन्स होत नाही आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये असेल म्हणजे त्यात कोणताही अनबॅलन्स फोर्स प्रेझेंट नाही आहे, आणि थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल म्हणजे सिस्टमचं टेम्परेचर थ्रू आउट द प्रोसेस कॉन्स्टंट आहे. जर या 3 गोष्टी सिस्टममध्ये प्रेझेंट असेल तर तो सिस्टम आपण कन्सिडर करतो थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये. म्हणजे आपण म्हणू शकतो की इन दिस केस थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम इन द सिस्टम एक्झिस्ट. आता नेक्स्ट इंटरनल एनर्जी म्हणजे काय एक वेळा डिटेलमध्ये बघूया. तर एनर्जी असोसिएटेड विथ रँडम मोशन ऑफ द पार्टिकल्सच्या रँडम मोशन्स सोबत जी एनर्जी असोसिएटेड असते त्याला आपण इंटरनल एनर्जी म्हणतो. इन सिम्पल वर्ड्स आपण म्हणू शकतो इट इज द सम ऑफ एनर्जीज ऑफ ऑल ॲटम्स अँड मॉलिक्युल्स ऑफ द सिस्टम. आता आपण एक गॅसियस सिस्टम इथे कन्सिडर करू. यात गॅस शेप ॲटम्स आणि मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे. प्रत्येक ॲटम, प्रत्येक मॉलिक्युलजवळ स्वतःच्या काही एनर्जीज असतील. होऊ शकते ते पोटेन्शियल एनर्जी आहे, ते कायनेटिक एनर्जी आहे किंवा वेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. तर अशा प्रत्येक ॲटमच्या जितक्याही एनर्जीज आहेत त्या सर्व एनर्जीजचा सम म्हणजे इट इज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. म्हणजे सम ऑफ एनर्जीज ऑफ ऑल ॲटम्स अँड मॉलिक्युल्स इन द सिस्टम. तर ही झाली त्याची सिम्पल डेफिनेशन. आता जे इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम आहे ते आपण चेंज करू शकतो. देर आर 2 वेज. इंटरनल एनर्जीला चेंज करायसाठी आपल्याकडे 2 वेज आहे. तर सगळ्यात पहिला आहे बाय हीटिंग. आपण सिस्टमला हीट करून इंटरनल एनर्जी चेंज करू शकतो. आणि दुसरा आहे बाय डुईंग वर्क. आपण वर्क परफॉर्म करून पण सिस्टमची इंटरनल एनर्जी चेंज करू शकतो. सर्वात आधी आपण बघूया की हीट केल्याने सिस्टमची इंटरनल एनर्जी कशी चेंज होईल. तर इथे गॅसियस सिस्टम मी घेतला आहे, त्यात हे गॅस मॉलिक्युल्स प्रेझेंट आहे आणि इथे एक एअरटाईट पिस्टन मी इथे अटॅच केली आहे. ही मुव्हेबल, फ्रिक्शनलेस आणि एअरटाईट पिस्टन आहे. तर आता इनिशियली ह्या ज्या सिस्टमचं टेम्परेचर होतं ते मी 100 डिग्री सेल्सिअस कन्सिडर केलं. आता 100 डिग्री सेल्सिअस कन्सिडर केलं. आफ्टर हीटिंग आता मी याला हीट केलं आणि हीट झाल्यानंतर मी कन्सिडर करते की सिस्टमचं टेम्परेचर 110 डिग्री सेल्सिअस आहे. तर या पूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे बिफोर हीटिंग, मग हीट दिली आणि मग आफ्टर हीटिंग काय झालं ते एक वेळा ऑब्झर्व करूया. जे मोशन आहे पार्टिकलचं ते इन्क्रीज झालं. ऑब्व्हियसली आपण हीट प्रोव्हाइड केली तर पार्टिकल्स एकदम कोलाईड व्हायला लागेल, एकदम रँडम मोशन त्यांच्यामध्ये व्हायला लागेल. परत आता कोलिजन्स वाढल्यामुळे पार्टिकल्समध्ये जे कोलिजन वाढले त्यामुळे त्याचे टेम्परेचर वाढेल. जर 2 ऑब्जेक्ट्स कोलाईड होतात तिथे ऑब्व्हियसली फ्रिक्शन वगैरे होते म्हणून टेम्परेचर इन्क्रीज होते. तर आपण म्हणू शकतो टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे परत पार्टिकल्स व्हायब्रेट होतील, एकदम फास्टली आणि रँडमली मूव्ह करतील. म्हणून मी म्हणेल की टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे इथे कायनेटिक एनर्जी पण इन्क्रीज झाली असेल आणि कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली देअरफॉर टोटल इंटरनल एनर्जी जी आहे सिस्टमची ती पण इन्क्रीज झाली असेल. आताच आपण बघितलं की इंटरनल एनर्जीमध्ये सम ऑफ एनर्जीज लाईक पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जीज ऑफ ऑल द ॲटम्स अँड मॉलिक्युल्स हे म्हणजे इंटरनल एनर्जी असते. जर
कोणत्याही एका प्रकारची एनर्जी जर त्या ॲटम्सची किंवा मॉलिक्युल्सची वाढेल तर त्याचा अर्थ टोटल जी इंटरनल एनर्जी आहे ती पण कुठे ना कुठे इन्क्रीज होईल. एक वेळा आणखी डिटेलमध्ये बघूया. जर मी म्हटलं की इंटरनल एनर्जी जी आहे ती पोटेन्शियल एनर्जीज आणि कायनेटिक एनर्जीजचा मी इथे सम कन्सिडर करते. मी असं कन्सिडर करते की गॅसमध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रत्येक ॲटमजवळ फक्त 2 टाईप ऑफ एनर्जीज आहे. एक त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी आहे आणि एक त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी आहे. जर प्रत्येक ॲटमची कायनेटिक एनर्जी इथे इन्क्रीज होत असेल टेम्परेचर प्रोव्हाइड केल्यामुळे, तर कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाल्यामुळे इथे इंटरनल एनर्जीमध्ये पण काही ना काही इन्क्रीज येईलच. तर इन दिस वे मी हा पॉईंट इथे एक्सप्लेन केला की कोलिजन इन्क्रीजेस ड्यू टू राइज इन टेम्परेचर, देअरफॉर कायनेटिक एनर्जी इन्क्रीजेस अँड हेन्स देअरफॉर इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस. तर अशा प्रकारे आपण इथे एक्सप्लेन केलं की हीट केल्याला सिस्टमला जर आपण हीट केलं तर हीट केल्याने कशी त्याची इंटरनल एनर्जी चेंज होते. तर हा एक पॉईंट इथे एक्सप्लेन झालेला आहे. नेक्स्ट, चेंज इन इंटरनल एनर्जी बाय डुईंग वर्क. आता आपण इंटरनल एनर्जीमध्ये चेंज करूया बाय डुईंग वर्क. आता आपण याच्या आधी बघितलं बाय हीटिंग आपण इंटरनल एनर्जीला चेंज केलं. आता वर्क परफॉर्म करून आपण इंटरनल एनर्जीला चेंज करूया. तर सर्वात आधी या केसमध्ये आपण 2 केसेस पाहणार आहे, एक एक्सपान्शन ऑफ गॅस आणि एक कंप्रेशन ऑफ गॅस. तर सर्वात आधी वर्क परफॉर्म करून होईल एक्सपान्शन ऑफ गॅस. जर गॅसच्या मॉलिक्युल्सनी पिस्टनवर फोर्स एक्झर्ट केला, म्हणजे पिस्टनवर जर हे मॉलिक्युल्स कोलाइड झाले तर पिस्टनची बॅकवर्ड मुवमेंट होईल. म्हणजे आपण म्हणू शकतो की या केसमध्ये गॅस डज वर्क ऑन द पिस्टन. गॅसनी पिस्टनवर वर्क परफॉर्म केलं. इट लुजेस एनर्जी आणि गॅसच्या मॉलिक्युल्सनी एनर्जी लूज केली. कारण ऑब्व्हियसली जर काही वर्क त्यांनी परफॉर्म केलं असेल तर याचा अर्थ वर्क परफॉर्म करायसाठी गॅस मॉलिक्युल्सला काही एनर्जी पण द्यावं लागली असेल. तर गॅस मॉलिक्युल्सनी एनर्जी लूज केली. एनर्जी लूज केल्यामुळे ते कूल डाऊन झाले. गॅस कूल डाऊन झाल्यामुळे टेम्परेचर डिक्रीज झालं. टेम्परेचर डिक्रीज झाल्यामुळे इंटरनल एनर्जी अगेन चेंजेस. त्याची ऑब्व्हियसली इथे जर काही ना काही गॅस मॉलिक्युल्सनी एनर्जी लूज केली, आपण सेकंड पॉईंटमध्येच म्हटलं की गॅस डज वर्क ऑन द पिस्टन. गॅसनी पिस्टनवर वर्क केल्यामुळे त्यांनी काहीतरी एनर्जी लूज केली. जर एनर्जी लूज केली असेल याचा अर्थ त्याच्या टोटल इंटरनल एनर्जीमध्ये पण काही ना काही चेंज आला असेल. तर हे झालं एक्सपान्शन ऑफ गॅसचा केस. आता आपण बघूया कंप्रेशन ऑफ गॅस. परत सेम सिस्टम आहे. यात आपण गॅस फिट केली आणि पिस्टन एक इन्सर्ट केली आहे. आता आपण पिस्टनला पुश करू की ते गॅसवर काहीतरी वर्क परफॉर्म करेल, म्हणजे पिस्टन डज सम वर्क ऑन गॅस. या केसमध्ये आपण म्हणू गॅस मॉलिक्युल्स गेन एनर्जी. ऑब्व्हियसली पिस्टन जेव्हा आत पुश होईल तेव्हा इथे प्रेझेंट असणारे गॅसचे मॉलिक्युल्स काहीतरी मोशन करतील. जर जे सायलेंटली किंवा जे काही तिथे सायलेंटली प्रेझेंट असेल, ज्यांची स्लो मोशन होत असेल, त्यांनाही एक वेळा पुश मिळाल्यानंतर ते लोक रँडम मोशन करायला लागेल. म्हणजे गॅसच्या मॉलिक्युल्सची जी एनर्जी आहे, स्पेशली कायनेटिक एनर्जी जी आहे ती इथे इन्क्रीज होईल. परत जर कोलिजन्स वाढेल तिथे टेम्परेचर पण इन्क्रीज होईल. तर इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इन दिस केस ऑल्सो इन्क्रीज. अशा प्रकारे इथे पण सिस्टमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल. आपण इथे प्रत्येक वेळेस टेम्परेचरचा पॉईंट ॲड करत आहे, कारण समोर येणाऱ्या स्लाइड्सवर आपल्याला माहीत पडेल की जे इंटरनल एनर्जी आहे सिस्टमची ती टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. ती टेम्परेचरवर पण डिपेंड करेल. इंटरनल एनर्जी नाही, आपण म्हणू चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी जो आहे तो चेंज इन टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल राहणार आहे. हे आपण पुढे याच चॅप्टरमध्ये पुढे शिकूया. तर त्यामुळे हा पॉईंट इथे मेन्शन करणं गरजेचं आहे की वर्क परफॉर्म केल्याने परत हीट केल्याने सिस्टमला, म्हणजे दोन्ही वेजमध्ये टेम्परेचर सिस्टमचं चेंज होत आहे आणि टेम्परेचर चेंज होत आहे म्हणून त्याची इंटरनल एनर्जी चेंज व्हायलाच पाहिजे. कारण इंटरनल एनर्जी जी आहे सिस्टमची, चेंज इन इंटरनल एनर्जी टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, चेंज इन टेम्परेचरला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. नेक्स्ट आहे मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. तर मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट प्रॉपरली डेफिनेशन वाईज समजून घ्यायच्या आधी आपण हा एक केस बघूया. इथे परत एक गॅसियस सिस्टम आहे, एक सिलेंडर आहे, त्यात गॅस फिल केली आहे, त्याला पिस्टननी आपण पॅक केलं आहे. आता इफ पिस्टन इज पुश्ड इनवर्ड अपवर्ड देन वर्क इज डन. आपण असं म्हणू की जर पिस्टनला आपण अप अँड डाऊन कुठे मुवमेंट केली याची, तर आपण म्हणू की इथे वर्क परफॉर्म केलं. आता पिस्टन जर इनवर्ड मोशन करेल तर परत गॅसच्या मॉलिक्युल्सचं जे मोशन आहे ते डिस्टर्ब होईल. मोशन रँडम मोशन इन्क्रीज होईल, कोलिजन्स जास्त होईल. कोलिजन जर जास्त होईल तर इथे टेम्परेचर इन्क्रीज होईल. कोलिजन इन्क्रीजेस टेम्परेचर आणि टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे सिस्टममध्ये हीट पण प्रोड्यूस होईल. तर मी असं म्हणू शकतो की वर्क डन झाल्यामुळे हीट इज प्रोड्यूस्ड. वर्क डन इज इक्विव्हॅलंट टू हीट प्रोड्यूस्ड व्हाईल डुईंग द वर्क.
म्हणजे वर्क परफॉर्म केल्यामुळे काहीतरी हीट प्रोड्यूस झाली आणि जे वर्क परफॉर्म केलं ते हीट प्रोड्यूसच्या काही ना काही इक्विव्हॅलंट आहे, कुठेतरी त्या दोघांमध्ये एक इक्विव्हॅलन्स येत आहे आणि त्याच इक्विव्हॅलन्सला आपण मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीटनी रिप्रेझेंट करतो. तर तो एक फॉर्म्युला आपण इथे इस्टॅब्लिश केला. वर्क आणि हीटमध्ये आपण एक रिलेशनशिप काढलं ज्याला आपण म्हणतो मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. हा जो जे आहे हा आहे मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट आणि हे एक रिलेशनशिप आहे वर्क आणि हीट प्रोड्यूस्ड व्हाईल डुईंग दॅट वर्क. तर हा एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे W = J × H. या फॉर्म्युलावर डायरेक्ट क्वेश्चन्स येतात. कोणत्याही दोन क्वांटिटीज तुम्हाला गिवन असेल आणि तिसरी क्वांटिटी आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. नेक्स्ट आहे एक्सप्रेशन फॉर प्रेशर व्हॉल्यूम वर्क. तर प्रेशर व्हॉल्यूम वर्क सिंपल आहे. सिंपली या टर्मचा अर्थ आहे की आपण वर्कचं एक्सप्रेशन फाइंड आउट करणार आहे प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या टर्म्समध्ये, म्हणून त्याला आपण म्हटलं आहे प्रेशर व्हॉल्यूम वर्क. तर इथे हा सिस्टम बघा. या सिस्टममध्ये परत एक सिलेंडर आहे, यात आपण गॅस फिल केली आहे. कन्सिडर अ गॅस सिलेंडर विथ मुवेबल मासलेस फ्रिक्शनलेस पिस्टन विथ क्रॉस सेक्शन एरिया A. म्हणजे हा जो पिस्टन आहे याचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे तो आहे A आणि प्रेशर बाय सिस्टम ऑन द पिस्टन इज इक्वल्स टू P. आता इथे म्हटलं आहे की जो सिस्टम या पिस्टनवर प्रेशर लावत आहे, म्हणजे आत प्रेझेंट असणारे जे गॅस मॉलिक्युल्स आहे इथे वर असलेल्या पिस्टनवर काही प्रेशर अप्लाय करत आहे आणि या प्रेशरला आपण P कन्सिडर केलं. आपण कन्सिडर करू की काहीतरी P प्रेशर गॅसचे मॉलिक्युल्स पिस्टनवर अप्लाय करत आहे. आता आपल्याला माहिती आहे प्रेशर इज इक्वल्स टू असते फोर्स अपॉन एरिया. जर मला फोर्स फाइंड आउट करायचा आहे की गॅसचे मॉलिक्युल्स जर P प्रेशर अप्लाय करत आहे तर फोर्स किती अप्लाय करेल, तर फोर्स फाइंड आउट करायसाठी मला करावं लागेल प्रेशर इंटू एरिया ऑफ द पिस्टन. तर हा झाला इथे फोर्स ऑन पिस्टन आपल्याला मिळाला. फोर्स ऑन पिस्टन इज इक्वल्स टू F आपण घेतला आणि F इज इक्वल्स टू प्रेशर इंटू एरिया. आता मी कन्सिडर करते की पिस्टनची डिस्प्लेसमेंट झाली. आपण पिस्टनला डिस्प्लेस केलं काहीतरी dx अमाऊंटनी, म्हणजे काहीतरी व्हेरी स्मॉल डिस्टन्सनी आपण पिस्टनला हलवलं, वरती डिस्प्लेसमेंट केली. तर वर्क डन आपल्याला माहिती आहे वर्क डन असते फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर इथे वर्क डन जे झालं आहे बाय द पिस्टन ते आहे F इंटू dx दॅट इज इक्वल्स टू Fच्या जागी आपण पुट करू P इंटू A म्हणजे प्रेशर इंटू एरिया इंटू dx. dx झालं डिस्प्लेसमेंट. आपल्याला माहित आहे एरिया इंटू जर आपण डिस्प्लेसमेंट dx केलं तर आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम मिळायला पाहिजे. म्हणजे पहिले जर या गॅसचं व्हॉल्यूम V1 इतकं होतं, dx डिस्प्लेसमेंट झाल्यानंतर याचं व्हॉल्यूम झालं V2 इतकं. तर एरियाला जर आपण या डिस्प्लेसमेंटनी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला हे जे चेंज इन व्हॉल्यूम आहे डेल्टा V हे इथे मिळायला पाहिजे. तर तेच आपण इथे लिहिलं वी नो चेंज इन व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डेल्टा V दॅट इज इक्वल्स टू A इंटू dx. तर आपण आता A इंटू dxच्या जागी डेल्टा V पुट करूया. म्हणजे आपल्याला इथे मिळालं W इज इक्वल्स टू P इंटू डेल्टा V. डेल्टा V म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम आहे, म्हणजे P इंटू फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. तर हा झाला आपला प्रेशर व्हॉल्यूम वर्कचा फॉर्म्युला. नेक्स्ट फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय म्हणते ते बघूया. It states that change in internal energy of the system is the difference between heat supplied to the system and work done by the system on the surrounding. इथे सिम्पली एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला जरी आपण लक्षात ठेवला तर याच्यावरून आपण हे स्टेटमेंट लक्षात ठेवू शकतो की फर्स्ट लॉ नेमकं काय म्हणत आहे. तर मेन फॉर्म्युला जो आहे तो हा आहे, याला आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. डेल्टा U इज इक्वल्स टू Q मायनस W. डेल्टा U म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी, Q म्हणजे हीट सप्लाइड टू द सिस्टम आणि W म्हणजे वर्क डन बाय द सिस्टम. तर हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. याच्यावरून आपण स्टेटमेंट असं म्हणू शकतो की इट्स फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स स्टेट्स दॅट चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम इज द डिफरन्स बिटवीन हीट सप्लाइड टू द सिस्टम अँड द वर्क डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग. तर या फॉर्म्युलावरून आपण सिम्पली स्टेटमेंट लिहू शकतो. तर हा फॉर्म्युला आणखी सोप्या वेळी लक्षात ठेवायसाठी आपण याला वर्क डनला लेफ्ट हँड साईडनी आणूया. तर आपल्याला हे एक्सप्रेशन मिळेल Q इज इक्वल्स टू डेल्टा U प्लस W.
आपण असं म्हणू शकतो की हीट सप्लाइड और रिलीज्ड इट यूज्ड इन डुईंग वर्क अँड चेंजिंग इंटरनल एनर्जी. म्हणजे ही जे क्यू अमाऊंट ऑफ हीट आपण सप्लाय केली होती ते एक तर इंटरनल एनर्जी चेंज करण्यात यूज झाली, परत वर्क डन करण्यात यूज झाली. तर ही एक इझी वे आहे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. नेक्स्ट आहे साइन कन्व्हेन्शन्स. आपण बघून घेऊ की आपल्याला यूचा साइन म्हणजे डेल्टा यू आणि हीट म्हणजे क्यूचा साइन कधी प्लस घ्यायचा आहे कधी मायनस घ्यायचा आहे, परत वर्क डन म्हणजे डब्ल्यूचं साइन कधी प्लस घ्यायचं आहे कधी मायनस घ्यायचं आहे. हे साइन कन्व्हेन्शन्स न्यूमरिकल सॉल्व करताना एकदम व्यवस्थित लक्षात ठेवावं लागेल. बरोबर प्लस मायनस लक्षात घेऊनच आपल्याला गिवन लिहायचं आहे आणि तशाच व्हॅल्यू एक्झॅक्ट आपल्याला फॉर्म्युलामध्ये पण पुट करायची आहे. तर सर्वात आधी आपण हीट आणि इंटरनल एनर्जीचं बघूया. तर हीट आणि इंटरनल एनर्जीसाठी सेम साइन कन्व्हेन्शन असतात. ते काय एक वेळा बघू. तर हीट आणि इंटरनल एनर्जी जेव्हा सिस्टम ॲब्झॉर्ब करते, जेव्हा असं लिहून येते की हीट इज सप्लाइड टू द सिस्टम, इंटरनल एनर्जी इज इन्क्रीज्ड, जेव्हा म्हणजे सिस्टमच्या आतमध्ये हीट कन्झ्युम होत आहे किंवा सिस्टम इंटरनल एनर्जी त्याची इन्क्रीज करत आहे, तेव्हा आपण पॉझिटिव्ह साइन यूज करतो. ठीक आहे. म्हणजे सिस्टमच्या आतमधलं जर हीटचं कंटेंट किंवा एनर्जीचं कंटेंट वाढत असेल तर पॉझिटिव्ह साइन यूज करायचं. आणि जर असं गिवन असेल की हीट सिस्टमने रिलीज केली किंवा हीट इज रिमूव्ड फ्रॉम द सिस्टम, जर असं म्हणत असेल की सिस्टमची इंटरनल एनर्जी डिक्रीज झाली किंवा सिस्टमची कोणतीही एनर्जी रिड्यूस झाली, याचा अर्थ सिस्टमच्या बाहेर जर काहीतरी जात असेल हीट किंवा इंटरनल एनर्जीपैकी, तर आपल्याला इथे नेगेटिव्ह साइन यूज करायचं आहे. तर व्हेरी इझी. हीट आणि इंटरनल एनर्जीचं जर ॲब्झॉर्प्शन होत असेल, सिस्टमच्या आतमध्ये हीट किंवा इंटरनल एनर्जी ॲड होत असेल तर पॉझिटिव्ह साइन, जर सिस्टममधून रिमूव्ह होत असेल तर नेगेटिव्ह साइन. नेक्स्ट आहे वर्क डन. वर्क डनचं साइन लक्षात ठेवायचं यावरून की जेव्हा वर्क डन बाय द सिस्टम राहील तेव्हा पॉझिटिव्ह आणि ऑन द सिस्टम राहील तेव्हा नेगेटिव्ह. जेव्हा वर्क डन बाय द सिस्टम आहे, जेव्हा सिस्टम वर्क परफॉर्म करते तेव्हा व्हॉल्यूम इन्क्रीज होते. व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे जो डेल्टा व्ही आहे, आपल्याला माहिती आहे डेल्टा व्ही असते फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. जो फायनल व्हॉल्यूम आहे तो जर जास्त राहील तर डेल्टा व्हीचे साइन पॉझिटिव्ह येईल, जर फायनल व्हॉल्यूम कमी राहील तर डेल्टा व्हीचे साइन नेगेटिव्ह येईल. तर जेव्हा वर्क डन बाय द सिस्टम असते तेव्हा व्हॉल्यूम इन्क्रीज होते आणि म्हणून आपण पॉझिटिव्ह साइन घेतो. जेव्हा वर्क डन ऑन द सिस्टम असते तेव्हा व्हॉल्यूम डिक्रीज होते. आपण सिस्टम वर वर्क परफॉर्म करत आहे, म्हणजे एक्सटर्नली जर सिस्टम वर वर्क परफॉर्म करण्यात येते तर आपण त्याचा व्हॉल्यूम रिड्यूस करणार आहे. व्हॉल्यूम जर रिड्यूस झाला तर डेल्टा व्हीचा साइन नेगेटिव्ह येईल आणि ओव्हरऑल मग वर्क डनचा पण साइन आपल्याला नेगेटिव्ह घ्यावं लागेल. तर हा तर एक कन्सेप्च्युअल हे आहे की याच्या मागचं कन्सेप्ट आहे. पण आपण डायरेक्टली लक्षात ठेवू शकतो बाय द सिस्टम आपल्याला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे, ऑन द सिस्टम असलं तर आपल्याला नेगेटिव्ह घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे व्हॉट इज स्टेट व्हेरिएबल्स. स्टेट व्हेरिएबल्स आर एनी मेजरेबल और ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टम व्हेन सिस्टम रिमेन्स इन इक्विलिब्रियम. सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये प्रेझेंट असताना त्याच्या काही ऑब्झर्वेबल प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीजला आपण स्टेट व्हेरिएबल्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, डेन्सिटी, मास, या सर्व प्रॉपर्टीजला आपण स्टेट व्हेरिएबल्स म्हणू शकतो जर ते सिस्टम इक्विलिब्रियम मध्ये प्रेझेंट असेल तर. नेक्स्ट, व्हॉट इज इक्वेशन ऑफ स्टेट. तर मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन स्टेट व्हेरिएबल्स. आपण ह्याच काही स्टेट व्हेरिएबल्सचा यूज करून एक मॅथमॅटिकल रिलेशन तयार केलं, त्याला आपण इक्वेशन ऑफ स्टेट म्हटलं. तर मोस्ट कॉमन इक्वेशन ऑफ स्टेट आहे आयडियल गॅस इक्वेशन, PV = nRT. आता PV डायग्राम म्हणजे काय एक वेळा बघूया. तर PV डायग्राम जो आहे तो स्टेट व्हेरिएबल्सचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. म्हणजे जेव्हा एखादा सिस्टम एखादा प्रोसेस परफॉर्म करत आहे, फॉर एक्झाम्पल आयसोथर्मल प्रोसेस परफॉर्म करत आहे, तर त्या प्रोसेस परफॉर्म करत असताना त्यांनी प्रेशर आणि व्हॉल्यूम म्हणजे त्याच्या स्टेट व्हेरिएबल्समध्ये कशा प्रकारे चेंजेस केले, म्हणजे तो एक्सपोनेन्शियली चेंज झाला, तो एकदम स्ट्रेट लाईननी चेंज झाला, कशा प्रकारे चेंज झाला, हे सर्व जे रिप्रेझेंटेशन आहे म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते आपल्याला PV डायग्रामनी मिळते. परत एक असते इंटेन्सिव्ह व्हेरिएबल आणि एक असते एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल. तर इंटेन्सिव्ह व्हेरिएबल डज नॉट डिपेंड ऑन साईज ऑफ द सिस्टम आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स असे आहेत जे साईज ऑफ द सिस्टमवर डिपेंड करेल. साईज ऑफ द सिस्टमचा अर्थ आहे की सिस्टममध्ये किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे. सेम आपण जे केमिस्ट्रीमध्ये इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्स प्रॉपर्टीज शिकलो, सेम त्याच डेफिनेशन्स इथे पण आहे. म्हणजे एक्सटेन्सिव्ह व्हेरिएबल्समध्ये असे प्रॉपर्टीज ज्या सिस्टममध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे त्यावर डिपेंड करेल. फॉर एक्झाम्पल झाला मास. आणि त्यानंतर इंटेन्सिव्ह व्हेरिएबल्स म्हणजे अशा प्रॉपर्टीज ज्या सिस्टमच्या अंदर किती अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट आहे त्यावर डिपेंड करणार नाही. इथे म्हटलं आहे की साईजवर डिपेंड करणार नाही, तर साईजचा अर्थ तोच आहे, अमाऊंट ऑफ मॅटर.
तर फॉर एक्झाम्पल प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. नेक्स्ट आहे थर्मोडायनॅमिक प्रोसेस. तर प्रोसेस बाय विच 2 or more state variables of the system can be changed is called thermodynamic process. म्हणजे अशी प्रोसेस जेव्हा सिस्टमचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेट व्हेरिएबल्स मध्ये चेंजेस येईल. जर आपण मागच्या स्लाइडवर बघितलं, स्टेट व्हेरिएबल्स म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर ह्या सर्व ज्या 2-3 प्रॉपर्टीज आहेत यांना आपण स्टेट व्हेरिएबल्स म्हटलं. आता एखादा सिस्टम थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम मध्ये प्रेझेंट आहे, त्याचं प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आपण कन्सिडर करू की काहीतरी P1, V1 आणि T1 आहे. आता आपण एक त्यावर प्रोसेस परफॉर्म केली आणि त्याचं प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये चेंजेस आणले. म्हणजे आता झालं P2 आणि V2. परत टेम्परेचर त्याचं कॉन्स्टंट आहे पण प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज झाला. तर अशाच काही प्रोसेसला जी पण प्रोसेस तिथे परफॉर्म झाली असेल त्याला आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणू. कारण आपण स्टेट व्हेरिएबल्स मध्ये चेंजेस, सिस्टमच्या स्टेट व्हेरिएबल्स मध्ये चेंजेस तिथे आणले ड्यू टू दॅट प्रोसेस. तर ही झाली त्याची फॉर्मल डेफिनेशन. द प्रोसेस बाय विच 2 or more state variables of the system can be changed is called thermodynamic process. एक असते quasi-static process. तर quasi-static process म्हणजे a process in which change in state variables of the system occurs infinitesimally slowly किंवा extremely slowly. quasi-static process पण आपण एक thermodynamic processच म्हणू शकतो. पण यामध्ये पण चेंज इन स्टेट व्हेरिएबल तर होते, म्हणजे सिस्टमचे स्टेट व्हेरिएबल्स चेंज होतात पण एक्स्ट्रीमली स्लोली. प्रोसेस एकदम एक्स्ट्रीमली स्लोली होते, तर चेंज यायसाठी खूप जास्त वेळ लागते. अशा प्रोसेसला आपण क्वासी-स्टॅटिक प्रोसेस म्हणू. आता आपण सर्वात आधी तर रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय डिफरन्स असते ते एक वेळा बघून घेऊ. तर रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस, ॲज नेम सजेस्ट, नावावरूनच आपण ते लक्षात ठेवू शकतो की चेंज दॅट कॅन बी रिट्रेस्ड इन रिव्हर्स डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल आपण एका पर्टिक्युलर P1, V1, T1 हे आधी त्याचा एका सिस्टमचा स्टेट होता. प्रोसेस परफॉर्म केल्यानंतर त्याचा स्टेट झाला P2, V2 आणि T2, म्हणजे काहीतरी प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये चेंज आला. जर हा चेंज आपण परत रिट्रेस करू शकू, म्हणजे अशी प्रोसेस ज्या प्रोसेसनी आपण हा चेंज परत नलिफाय करून त्याचा जितका त्याचा इनिशियल स्टेट होता तोच इनिशियल स्टेट जर आपण अटेन करू शकलो तर अशा प्रोसेसला आपण रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. आणि इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये तो आपण चेंज परत रिटेन किंवा परत गेन नाही करू शकत. जो चेंज झाला तो परमनंटली झाला आणि त्याच डायरेक्शनने आपण त्याला रिव्हर्सली नाही आणू शकत. नेक्स्ट आहे पाथ इज सेम इन फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन. सपोज आपण असं काहीतरी प्रोसेस झाली, ही PV डायग्राम आहे, ही झाली रिव्हर्सिबल प्रोसेस. याला नलिफाय करताना, चेंज नलिफाय करताना किंवा रिट्रेस करताना सेम तोच पाथ फॉलो होते. पाथ इज सेम इन फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन. पण इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये पाथ सेम राहत नाही. नेक्स्ट, रिव्हर्सिबल प्रोसेस हे खूप स्लो प्रोसेस आहे. इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस आणि स्लो प्रोसेस असल्यामुळे तिथे एनर्जीचा लॉस पण कमी होते किंवा आपण म्हणू शकतो देर इज नो लॉस ऑफ एनर्जी इन रिव्हर्सिबल प्रोसेस. पण इरिव्हर्सिबल प्रोसेस हॅज परमनंट लॉस ऑफ एनर्जी. एकदम फास्ट प्रोसेस आहे, इन्स्टंट स्पॉन्टेनियस प्रोसेस असल्यामुळे परमनंट लॉस होतो एनर्जीचा. नेक्स्ट, लास्ट पॉइंट आहे सिस्टम कम्स बॅक टू इनिशियल पोझिशन इन रिव्हर्सिबल प्रोसेस. पण इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये फायनल स्टेट डिपेंड्स ऑन द पाथ टेकन. आता जसं आपण म्हटलं की रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपण चेंज जो आहे त्याला रिट्रेस करू शकतो, परत त्याच पाथनी फॉलो करून आपण त्याला इनिशियल जो स्टेट होता त्यावर वापस आणू शकतो. पण इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये आपण त्या चेंजला रिस्टोर नाही करू शकत आणि म्हणून त्याचा जो फायनल स्टेट राहील, म्हणजे प्रोसेस परफॉर्म झाल्यानंतर ज्या स्टेटवर सिस्टम राहील तो स्टेट डिपेंड करेल की आपण कोणत्या पाथनी ती प्रोसेस परफॉर्म केली किंवा आपण कोणती प्रोसेस परफॉर्म केली. तर हे झालं मेनली डिफरन्स बिटवीन रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल प्रोसेस. डिफरन्स बिटवीन डायरेक्टली पेपरमध्ये विचारला जाते की आपल्याला होऊ शकते थर्मोडायनॅमिक प्रोसेस, त्याची डेफिनेशन लिहायला सांगेल, परत या दोनमध्ये डिफरन्स बिटवीन सांगेल. 2 मार्कासाठी 4 मार्कासाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट आहे रिझन्स फॉर इरिव्हर्सिबिलिटी ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. आता रिव्हर्सिबल प्रोसेसचा जो केस आहे की ते एक्स्ट्रीमली स्लो असते, ॲब्सल्युटली नो लॉस ऑफ एनर्जी रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये होते, परत आपण कोणत्याही चेंजला रिट्रेस करू शकतो, त्याच पाथनी आपण त्याला वापस आणू शकतो. हे जे सर्व कंडिशन्स आपण रिव्हर्सिबल प्रोसेसच्या स्टडी केल्या ह्या सर्व आयडियल कंडिशन्स आहेत, म्हणजे हे एक आयडियल प्रोसेस आहे. पण जर आपण रिअल लाईफमध्ये बघितलं तर सर्व थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस ह्या इरिव्हर्सिबल प्रोसेस असतात. म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस एकदम रेअर केस असते, आयडियल केस असते. मोस्ट ऑफ द प्रोसेसेस इरिव्हर्सिबल असतात.
तर काय इरिव्हर्सिबल असतात, त्या इरिव्हर्सिबिलिटीचे काय रिझन्स आहेत ते आपण या स्लाइडवर बघू. तर सर्वात आधी मेनी प्रोसेसेस लाईक फ्री एक्सपान्शन, एक्सप्लोजिव्ह केमिकल रिॲक्शन टेक द सिस्टम टू नॉन इक्विलिब्रियम स्टेट. म्हणजे भरपूर अशा प्रोसेसेस असतात ज्यामध्ये फ्री एक्सपान्शन होते, काही एक्सप्लोजिव्ह केमिकल रिॲक्शन्स होते. अशा प्रोसेसेसमुळे काय होते की सिस्टमचं जे इक्विलिब्रियम असते ते डिस्टर्ब होऊन जाते आणि सिस्टम नॉन इक्विलिब्रियम स्टेटमध्ये चाललं जाते. त्यामुळे रिव्हर्सिबल प्रोसेस होते, इरिव्हर्सिबल प्रोसेस होते. परत मोस्ट ऑफ प्रोसेसेस इन्व्हॉल्व फ्रिक्शन, विस्कॉसिटी अँड अदर डेसिपेटिव्ह फोर्सेस. परत भरपूर काही प्रोसेसेस अशा असतात ज्यामध्ये फ्रिक्शन होते, परत विस्कॉसिटी प्रेझेंट असते, अजून काही डेसिपेटिव्ह फोर्सेस प्रेझेंट असते ज्यामुळे एनर्जीचा लॉस होते. एनर्जीचा लॉस म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की एनर्जीचं कन्व्हर्जन होते. म्हणजे एक पर्टिक्युलर फॉर्म ऑफ एनर्जी आहे ते हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन निघते किंवा मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होऊन निघून जाते. तर म्हणून आपण म्हणू शकतो की हे दोन मेन रिझन्स आहे ज्यामुळे थर्मोडायनामिक प्रोसेसेस मोस्टली इरिव्हर्सिबल असतात. पण आपण या चॅप्टरमध्ये कन्सिडर करूया रिव्हर्सिबल केसेस, म्हणजे आयडियल केसेस आपण कन्सिडर करून चालू. तर त्यासाठी आपल्याला काही अझम्पशन्स करावं लागेल. म्हणजे आहे तर सर्व प्रोसेसेस रिअल लाईफमध्ये होणाऱ्या इरिव्हर्सिबलच, पण आपली स्टडी इझी करायसाठी किंवा आपलं ऑब्झर्वेशन्स जे आहे त्याला एका पर्टिक्युलर कन्क्लुजनवर न्यायसाठी आपण काही अझम्पशन्स घेऊन चालू की आपण नेमका पुढचा चॅप्टर स्टडी करताना काय अज्युम करून स्टडी करूया. तर अझम्पशन्स जे आहे टू स्टडी थर्मोडायनामिक्स प्रोसेस, ते अझम्पशन्स आहेत की सर्वात पहिला आहे प्रोसेस रिव्हर्सिबलच राहणार, कॉसिस्टॅटिक राहील इन नेचर. कॉसिस्टॅटिक म्हणजे एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेस राहील. परत रिव्हर्सिबल राहील म्हणजे प्रत्येक स्टेपवर इक्विलिब्रियम पण प्रेझेंट राहील. परत एक्स्ट्रीमली स्लो प्रोसेस राहील आणि इन्फायनाइटसिमल चेंज ॲट एव्हरी स्टेप. प्रत्येक स्टेपवर एकदम थोडाफारच चेंज सिस्टमच्या स्टेट व्हेरिएबल्समध्ये होईल. परत नेक्स्ट अझम्पशन आहे सिस्टम इज अज्युम्ड इन थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. आपण अज्युम करून चालू की जरी इरिव्हर्सिबल प्रोसेसेस असल्यामुळे कुठे ना कुठे सिस्टमचं इक्विलिब्रियम डिस्टर्ब होत आहे, पण आपण आपली स्टडी करताना अज्युम करूया की सिस्टम प्रत्येक वेळी थर्मोडायनामिक इक्विलिब्रियममध्ये प्रेझेंट आहे. नेक्स्ट चौथा आणि फायनल अझम्पशन आहे की सिस्टम, जेव्हाही आपण म्हणू सिस्टम असं प्रत्येक वेळीच आता येणार आहे. हा सिस्टम सराउंडिंग शब्द आपण थ्रू आउट द चॅप्टर यूज करणार आहे. तर प्रत्येक वेळी सिस्टमचा अर्थ राहील आयडियल गॅस. आपण कधी पण एखाद्या सिलेंडरमध्ये आयडियल गॅस घेऊ आणि त्याला आपण सिस्टम म्हणू आणि आयडियल गॅस इक्वेशन जे आहे ते प्रत्येक वेळी आपण सिस्टमवर अप्लाय करू शकू. म्हणजे PV = nRT हा ऑलवेज अप्लिकेबल राहील. तर हे झाले 4 अझम्पशन्स. आधी आपण म्हटलं रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल मध्ये आपण डिफरन्स बिटवीन बघितला. त्यानंतर आपण म्हटलं की रिव्हर्सिबल जो आहे तो एक एकदम आयडियल केस आहे, एकदम रेअरली बघायला मिळते आणि मोस्ट ऑफ द थर्मोडायनामिक प्रोसेसेस इरिव्हर्सिबल असतात. तर इरिव्हर्सिबिलिटीचे जे 2 महत्त्वाचे कारण आहे ते आपण बघितले आणि त्यानंतर आपण आपली स्टडी इझी करायसाठी काही अझम्पशन्स केले. तर ते म्हणजे ऑल्दो त्या इरिव्हर्सिबल प्रोसेसेस आहेत, पण आपण पुढे शिकताना किंवा पुढे हा चॅप्टर जेव्हा पुढे बघूया तेव्हा आपण त्याला रिव्हर्सिबल कन्सिडर करू आणि आणखी काही हे 2-3 अझम्पशन्स आहेत ते लक्षात ठेवावं लागेल. तर अशा प्रकारे आजचं आपलं लेक्चर इथेच संपलं आहे. यानंतर आपण इंडिव्हिज्युअली एक थर्मोडायनामिक प्रोसेस डिस्कस करू.